हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हो पालकांसाठी सुद्धा आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे। आणि या नवीन शैक्षणिक वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक की तुमचा इंग्रजी भरपूर शिका, भरपूर वेळ द्या, भरपूर अभ्यास करा आणि उज्ज्वल भविष्य प्राप्त करा। मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की उज्ज्वल भविष्य प्राप्त करणं हे इंग्रजी शिवाय अशक्य आहे। हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आणि अनेक पालकाला ऍडमिशन घेत असताना पालकांसोबत बोलणं झालं। 2-3 दिवसांपासून विद्यार्थ्यांसोबत सुद्धा गप्पा सुरू आहेत। त्याच्यामधनं विद्यार्थ्यांना जेव्हा सुरुवातीला अनेक प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यामधनं एक प्रश्न प्रखर्षाने समोर आला विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यातूनच मला प्रेरणा मिळाली की आपण हा व्हिडिओ बनवायला हवा। कारण असंख्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या शंका आहेत। तर विद्यार्थी मित्रांनी मांडलेली ही शंका आहे की आणि पालकांनी सुद्धा की मॅडम, आमच्या मुलाला बघा, माझा मुलगा आता 9वीला आहे, माझा मुलगा आता 10वीला जाईल, मग आता कसं करावं, त्याला इंग्रजी फार अवघड जातो, इंग्रजीचं काय करावं मॅडम, कुठून सुरुवात करावी, कशी सुरुवात करावी। म्हणजे काय तर इंग्रजी शिकण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते। वर्ग कोणता आहे इट डझंट मॅटर। तुम्ही 3रीला आहात, 2रीला आहात, 1लीला आहात का 10वीला आहात, याने काही फरक पडणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो। तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे, फक्त ते इंग्रजी कसं आणि कुठून सुरू करायचं शिकायला, हा मोठा प्रश्न आहे। बघा, यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आले एक अतिशय सोपी अशी युक्ती। या एका सोप्या ट्रिक्सच्या सहाय्याने तुम्ही सर्व गोष्टी घरच्या घरी करू शकणार आहात। हो, अगदी घरच्या घरी। बघा, मी टायटलच दिले मुद्दाम की इंग्रजी शिका घरच्या घरी। फक्त सुरुवात कशी, कुठून आणि केव्हा करावी, या सर्व गोष्टींवर मी तुमच्याशी आज चर्चा करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले तर लक्षात ठेवा की कुठलाही विषय शिकायचा असेल, विषय इंग्रजी असला तरीही तो अवघड नाही आहे, हे लक्षात घ्या। इंग्लिश इज व्हेरी इझी, इंग्लिश इज व्हेरी इझी। मग तुम्ही काय करणार आहात? स्टुडंट, सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती तुम्ही करायची आहे आणि ती म्हणजे मेहनत। यस, हार्डवर्क। तुम्हाला थोडं हार्डवर्क तर करावं लागेल, पण तुम्ही हे घरच्या घरी करू शकणार आहात। आणि मला माहिती आहे की समजा एखादा विद्यार्थी 9वी-10वीला असेल आणि त्याला इंग्रजी फारसं जमत नसेल, तर त्याची सुरुवात कुठून करावी हे जरी मी सांगितलं तरी त्याला एखाद्या टीचरकडे जाऊन त्यांना ते सांगावंसं वाटत नाही। कमीपणा वाटतो की मी कसं सांगू, मला हे येत नाही, मी इतर मुलांसोबत कसा बसू, मी 5वी-6वीच्या मुलांसोबत कसं बसून मी शिकू शकेल, अशा असंख्य शंका असतात। तर ही कुठलीच अडचण तुमच्या समोर येणार नाही, कारण घरच्या घरी कसा अभ्यास करायचा आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। आणि पालकांनो, विद्यार्थ्यांसोबत पालकही या बाबतीमध्ये आपल्या मुलांना नक्कीच मदत करू शकतील। तर ती कशी करायची आहे, त्यासाठी पालकांनी सुद्धा याकडे जरूर लक्ष द्यायचं आहे। पालक सुद्धा ही गोष्ट जरूर करू शकतील। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगते की नेमकं तुम्ही काय करणार आहात। जर तुमची इंग्रजी शिकण्याची इच्छा असेल, पहिली महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे हार्डवर्क। ओके, तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे। यू हॅव टू डू हार्डवर्क। ओके, पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे जरी हार्डवर्क असेल तरी सुद्धा तुम्ही ते घरी करू शकणार आहात, ऍट युअर होम। हेच तर महत्त्वाचं आहे। पॅरेंट्स घरी करून घेऊ शकतील, मुलं स्वतः ते घरी करू शकतील। मग पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला हार्डवर्क महत्त्वाचं आहे। मग काय कराल, कशी सुरुवात करायची, कुठून सुरुवात करायची? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, हार्डवर्क तर करायची तुमची तयारी आहेच, पण मग सुरुवात कुठून करणार आहात तुम्ही? तर बघा, सुरुवात तुम्हाला करावी लागणार आहे इंग्रजी वाचनापासून। ओके, तर तुम्ही म्हणाल मॅडम, मी तर आता 9वीला आहे, 10वीला आहे, कुठं इंग्रजी वाचन शिकत बसू वगैरे वगैरे। स्टुडंट, इंग्रजी वाचन आल्याशिवाय पुढच्या कोणत्याच गोष्टी पॉसिबल नाही आहेत। वाचन आल्याशिवाय तुम्हाला लिखाण पण जमणार नाही आहे। वाचन आल्याशिवाय लिखाण नाही जमलं तर तुम्ही इंग्रजी बोलू पण शकणार नाही आहात। वाचन नाही, लिखाण नाही, तर मग बोलणार कसं? स्टुडंट, ह्या तीनही गोष्टी करायच्या असतील, वाचन, लिखाण आणि स्पीकिंग, आणि त्याचबरोबर अभ्यासामध्ये प्रोग्रेस, ह्या सर्व गोष्टी
करण्यासाठी मी हे सर्व युक्त्या सांगते आहे. तर सुरुवात करा वाचनापासून. मग तुम्ही म्हणाल मॅडम कसं करू वाचन, मला वाचायला फारसं येत नाही, जमत नाही. सो स्टुडंट, आपले व्हिडिओज सुद्धा भरपूर आहेत. इंग्रजी वाचन कशा पद्धतीने तुम्ही इम्प्रूव्ह करायचं आहे यासाठीच्या व्हिडिओज सुद्धा आहेत. तुम्ही त्या व्हिडिओची मदत घेऊ शकता. दररोज एक व्हिडिओ तुम्ही जर पाहिलात आणि त्या मेथडनी जर तुम्ही गेलात तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकाल. सपोज त्याशिवाय तुम्हाला विदाउट व्हिडिओज अभ्यास करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही हे पॉसिबल करू शकता. वाचनच शिकायचं आहे तुम्हाला, पण त्यासाठी दररोज तुम्हाला 15 ते 30 मिनिटं म्हणजे 15 मिनिटं, 20 मिनिट, 25 मिनिट, 30 मिनिटांपर्यंत तुमच्या लेवलनुसार तुम्हाला इंग्रजी वाचन करायचं आहे. सो तुम्हाला जसं येतं तसं थोडं 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 तुम्ही वाचन करत राहा. वाचन करण्यासाठी महत्वाचं कोणतं असते गोष्ट, तर ती असते उच्चार. ओके, प्रोनाउन्सिएशन. तर हे प्रोनाउन्सिएशन जेव्हा तुम्ही करता ते उच्चार करण्याच्या काही पद्धती आहेत, काही ट्रिक्स आहेत, आहे ना. काही सफिक्सेस आहेत, काही प्रिफिक्सेस आहेत, ज्याच्या मदतीनं तुम्ही इंग्रजीचे शब्द जे आहेत तर ते तुम्ही जास्तीत जास्त शब्दसाठा वाढवू शकता. त्याचे उच्चार कसे करायचे आहेत ते तुम्ही शिकू शकता. त्याचबरोबर इंग्रजीचं वाचन शिकण्यासाठी काही स्वरांचे उच्चार आणि काही व्यंजनांचे उच्चार शिकणं गरजेचे आहे. तर हे स्वरांचे उच्चार जर तुम्ही शिकलात, तुमच्याकडे असेल पुस्तक एखादं तर त्यातनं शिका, किंवा तुमच्याकडे पुस्तक नसेल तर आपले व्हिडिओज आहेतच तुमच्या मदतीला, त्या व्हिडिओच्या सहाय्याने तुम्ही पहा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आवर्जून टाकेल. इंग्लिश वाचन येण्यासाठी खालील व्हिडिओ पहा अशी लिंक मी नक्की टाकेल. त्यामधनं तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज पहा. कारण उच्चारशास्त्र हा भाग तुम्हाला असा एक 5 मिनिटात सांगता येण्यासारखा नाही आहे. सो त्यासाठी तुम्ही हे उच्चाराचे जे नियम आहेत तर ते उच्चाराचे नियम तुम्ही जरूर शिका. त्यासाठी तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे हार्डवर्कची गरज आहे. सो ते व्हिडिओज दररोज 1 बाय 1 डे बाय डे पहा, त्यातनं भाग तो लिहून काढा आणि दररोज 15 मिनिटं ते अर्धा तास एवढा वेळ तुम्ही कुठल्याही पुस्तकातनं तुम्ही लेवलनुसार वाचा. तुम्ही 5वीला असाल तर 5वीच्या अगोदरची पुस्तकं वाचा, 6वीला असाल 6वीच्या अगोदर, 10वीला असाल तर 10वीच्या अगोदरचे. या पद्धतीनं तुम्ही पुस्तकांची चूज करा, तुम्ही पुस्तकं निवडा. मग कुणी एखाद्या विद्यार्थ्याचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला अगोदरच्या वर्गांचे पुस्तकं जर वाचायला तुम्हाला ते इझी असतील, त्यामधले शब्द सोपे असतील. जो शब्द येत नाही तो त्याच वर्गाचा तुम्ही डिक्शनरी घेऊ शकता, तुमच्याजवळ असेल तर ती, किंवा पॉकेट स्टडी मधनं वेगवेगळ्या प्रकारच्या डिक्शनरीज अवेलेबल असतात, त्या क्लासच्या सुद्धा, तर त्या तुम्ही घेऊन त्यातनं तुम्ही तो शब्द वाचू शकता. तुमच्या घरात कुणी मोठी व्यक्ती असतील तर त्यांची हेल्प घ्या. या शब्दाचा उच्चार काय आहे तो आवर्जून तिथे अंडरलाईन करून पेन्सिलने तुमच्या त्या नोटबुकवर बुकवर लिहा, म्हणजे तो शब्द तुमचा पक्का होऊन जाईल. ओके, सो या पद्धतीनं स्टुडंट जास्तीत जास्त वाचन करा. तुम्ही जास्तीत जास्त वाचन करत गेलात, उच्चारशास्त्र एकदा कळालं तुम्हाला, प्रोनाउन्सिएशन कशा पद्धतीनं करायचं आहे, अचा उच्चार काय करायचा आहे, आय आलेलं असेल तर त्याचा उच्चार नेमका आय करायचा का अ करायचा, काय उच्चार करायचा, आय आलं तर काय उच्चार करायचा आहे, यू आलं तर उच्चार काय करायचा, यूचा उच्चार उ करायचा का अ करायचा. सो अशा अनेक गोष्टी आहे की नाही. सो यासारख्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी वाचनाचे आपले जे काही व्हिडिओज आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी टाकेल, ते डे बाय डे जरूर पहा, म्हणजे तुमचं वाचन जे आहे ते इम्प्रूव्ह होईल. पण विसरू नका की तुम्हाला कमीत कमी अर्धा तास, 15 मिनिटं ते अर्धा तास दररोज इंग्रजीचं वाचन करायचं आहे. यासाठी तुम्ही पेपरची मदत घेऊ शकता. इंग्रजी वाचनासाठी तुम्ही लिसनिंग चांगलं करा, हा पण अतिशय महत्त्वाचा भाग असतो. वाचन करत असताना तुम्हाला इंग्रजी ऐकण्यातही आलं पाहिजे. सो त्यासाठी तुम्ही न्यूज पहा, वेगवेगळ्या इंग्लिश मूवीज पहा, कार्टून पहा इंग्लिशमध्ये, जेणेकरून की तुम्ही ते शब्द ऐकण्याचा प्रयत्न करा. ते शब्द कोणते म्हणत आहेत ते तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा, म्हणजे लिसनिंग इम्प्रूव्ह होईल. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपण ऐकण्यातून भाषा शिकत असतो, त्यामुळे ते ऐकण्यातून तुम्हाला जास्तीत जास्त भाषा शिकता येईल. स्टुडंट्स, नेक्स्ट स्टेप आहे आपली, ती म्हणजे लिखाण काम तुम्हाला जमलं पाहिजे, आहे की नाही. सो रायटिंग आलं पाहिजे. मग रायटिंग कसं सुधारणार आहोत आपण, तर ऑफकोर्स
रायटिंग शिकण्यासाठी अगोदर वाचन आलेलं आहे, येत आहे असं गृहीत धरून आपण रायटिंगला सुरुवात करायची आहे. रायटिंग करत असताना तुम्हाला एक एक वाक्य हे इंग्रजीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं, त्यासाठी तुम्हाला ग्रामरची थोडी मदत घ्यावी लागेल, टेन्स शिकावं लागेल, तुम्हाला हेल्पिंग वर्ब शिकावे लागतील, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे, ऑक्झिलरी वर्ब्स, मोडाल्स शिकावे लागतील. हे बेसिक गोष्टी शिका. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला जर लिखाणकाम शिकायचं असेल तर ऑफकोर्स तुम्हाला काय यायला हवंय, तर तुम्हाला काही बेसिक ग्रामर यायला हवंय. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर एकच युक्ती सांगणार होतात. ओके, मी तुम्हाला एकच युक्ती सांगितलेली आहे स्टुडंट, आणि ही तुमची युक्ती जी आहे ती मी इथे ब्ल्यू कलर मध्ये लिहिलेली आहे. इट्स अ ट्रिक, इट्स अ हार्ड वर्क. तुम्हाला घरच्या घरी शिकायचं आहे. तुम्ही घरच्या घरी, पालक तुम्हाला ह्याच्यात मदत करू शकतील. पालकांनी, मी आवर्जून विनंती करते पालकांना की त्यांनी 15 ते 20 मिनिटं आपल्या मुलांना बसवावं, वाचायला बसवावं. त्याला सांगा कंपल्सरी एवढं 15 ते 20 मिनिट तू वाचन करायचं आहे. हार्ड वर्ड असतील तर ते तुम्ही अंडरलाईन करा, डिक्शनरी मधनं त्याचा अर्थ पहा. या पद्धतीनं तुम्ही दररोज 20 ते 25 मिनिटं जर वाचन केलं, कठीण शब्द असणारा त्याचा उच्चार तिथेच लिहून घेतला, तर यातून तुमचं वाचन सुधारेल, तुमचं स्पेलिंग पाठांतर व्हायला सुरुवात होईल, त्या त्या शब्दांचे स्पेलिंग पाठ होतील तुम्हाला. आणि ते स्पेलिंग पाठ झाल्याच्या नंतर थोडंसं बेसिक ग्रामर, स्पेशली याच्यामध्ये तुम्हाला टेन्स करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला वर्बचा अभ्यास करायचा आहे. ओके, ह्या दोन गोष्टी बेसिकली तुम्ही जर अभ्यास केलात, सब्जेक्ट ऑटोमॅटिक समजतो आपल्याला. सो हे बेसिक ह्या गोष्टींचा अभ्यास जर तुम्ही केलात आणि मग तुम्हाला ह्या टेन्स वरून आपोआप समजेल की वाक्य कसे बनवायचे. जर समजत नसतील तर आपले व्हिडिओज तुमच्या मदतीला आहेतच. रायटिंग स्किल कसं इम्प्रूव्ह करायचं याचे व्हिडिओ पण आहेत. सो तुम्ही प्लेलिस्ट कशी पाहायची, चॅनलवर कसं जायचं, मी चॅनलची पण एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. सो तुम्ही चॅनलवर कसं जायचं, त्याची प्लेलिस्ट कशी पाहायची हे आवर्जून पहा. 300च्या वर आपले व्हिडिओज आहेत. तुम्हाला ज्यातला जो भाग अभ्यासायचा आहे तो पाहू शकता. आता तुम्हाला घरच्या घरी अभ्यास करायचा आहे आणि त्याची कशी सुरुवात करायची आहे, तर तुम्हाला पहिलं तयारी ठेवा तुमच्या मनाची हार्डवर्क करण्याची. वाचन सुधारा, प्रोनाउन्सिएशन साठी व्हिडिओज डेली पहा आणि त्यामध्ये विशेषतः स्वरांचे आणि व्यंजनांचे उच्चार शिका, ते लिहून काढा. त्यानंतर रायटिंग शिकायचंय, त्यासाठी बेसिक ग्रामर, टेन्स आणि वर्बचा अभ्यास करा आणि त्यातून तुमचं लिखाण काम हे नक्कीच इम्प्रूव्ह होणार आहे. लिखाण काम करण्यासाठी सुद्धा बघा स्टुडंट्स, दररोज एक 5 वाक्य लिहून काढा. ओके, तुम्हाला ही रायटिंग सुधारायची असेल ना तर एनी 5 सेंटेन्सेस लिहा. एनी 5, कोणतेही 5 वाक्य तुम्ही लिहा. तुम्हाला जे मराठीमध्ये वाक्य सुचतील ते मराठीतले कागदावर लिहून काढा. त्यानंतर तेच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची सुरुवात करा. सुरुवातीला जमणार नाही, चुकलेलं तुमच्या घरात जे कोणी वडीलधाऱ्या व्यक्ती आहेत, आई वडील पॅरेंट्स, यांची मदत घ्या. मी तर म्हणते पॅरेंट्सला या मेथडने हा व्हिडिओ चुकवू नका, मिस करू नका. कारण याच्यामध्ये मी जी मेथड सांगितलेली आहे ती तुम्हाला घरच्या घरी करता येणार आहे. तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही आहे. जस्ट तुम्हाला नीड आहे ती गरज आहे ती तुम्हाला एका मोबाईल फोनची, आणि आपलं चॅनल तुमच्या मदतीला आहे. मी केवळ एकाच चॅनलवर पहा असंही काही नाही. तुम्ही दुसऱ्या चॅनलवरून कुठूनही मदत घेऊ शकता. तुम्हाला दुसरा चॅनल आवडत असेल त्यातून मदत घ्या, काहीच हरकत नाही. गरज आहे ती इंग्रजी शिकण्याची, ते सुरुवात करण्याची. तुम्ही मराठीमधनं शिकत आहात त्यामुळे मराठीमधले जे चॅनल्स आहेत तेच आवर्जून पहा असं मी सांगेल, सुचवेल तुम्हाला. कारण हिंदीमध्ये भाषा आहे, समजायला शिकायला थोडंसं हार्ड जातं. त्यामुळे मराठी चॅनल मधून तुम्ही जरूर आवर्जून अभ्यास करा, कुठलंही चॅनल पहा. परंतु मी सांगते या मेथडनी तुम्ही जरूर जा. पालकांनाही माझी विनंती आहे की या मेथडनी मुलांना जरूर करा. आता सुरुवात कुठून करायची मी तुम्हाला सांगितलंय, ती कशी करायची हे पण सांगितलंय. आता ही सुरुवात मी केव्हा करू? सो केव्हा म्हणजे वयाचं बंधन का? तर नाही. मुलांना शिक्षणासाठी कुठल्याच वयाचं बंधन नसतं. पालकांना मी आजही तेच सांगितलं. भेटल्यानंतर असू द्या, तुमचा मुलगा 10वीला आहे ना, नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाही. तुम्ही 10वीला सुरुवात करा. कारण ही सुरुवात या पद्धतीनं करत करत 10वीचा अभ्यासही करता येतो की येत नाही असं थोडंच आहे. सो तुम्हाला थोडंसं जास्त हार्डवर्क करावं लागेल, थोडं जास्त वेळ द्यावा लागेल. सुरुवातीला द्या. मी तर सांगेल तुम्ही कोणत्याही क्लासमध्ये असू द्या, थोडासा जास्तीचा वेळ द्या. तुम्ही जर ट्युशन कोचिंग क्लासेस लावत असाल तर तिथे नका जाऊ, कारण तिथे गेल्यावर तुमचा संपूर्ण, समजा तुम्ही 7वीला असाल तर 7वीचा सिलेबस शिकवला जातो.
पण ऍक्च्युअल तुम्हाला इंग्रजी वाचनच येत नसेल तर 7वीचा सिलेबस शिकून काहीच अर्थ नाही आहे की नाही? बरोबर. पालकांनो, या गोष्टीकडे कृपया लक्ष द्या. माझं तर असं कळकळीची विनंती आहे की जर तुम्हाला इंग्रजी लिहायला येत नसेल तर पहिले लिहायला शिका, इंग्रजी वाचायला येत नसेल तर पहिले वाचायला शिका आणि नंतर त्या क्लासचे त्या वर्गाच्या ट्युशन्स कोचिंग क्लासेस लावा. जेणेकरून बेसच नाही आला, पहिल्याच पायरीवर चढता येत नाही तर वरच्या 2-3 पायऱ्यावर उडी मारून काय फायदा, नाही का? सो सगळा सिलेबस तुम्ही शिकाल पण सगळं शिकून तुम्हाला लिहिता पण येणार नाही, वाचता पण येणार नाही. सो उपयोग काय आहे? सो स्टुडंट, मी सांगते की या मेथडने जरूर जा. इंग्रजी वाचन आणि लिखाण घरच्या घरी शिका, आपल्या व्हिडिओच्या सहाय्याने किंवा चॅनलवरच्या इतर व्हिडिओच्या माध्यमातून. फक्त मी एक मेथड तुम्हाला सांगितली. मग कधी सुरुवात करणार? तर कोणत्याही वर्गाचा विद्यार्थी असो, तुम्ही केव्हाही सुरुवात करू शकता. एक महिला तर माझ्याकडे आली 50 वर्ष वयाची, आज एका पॅरेंट सोबत. तर ती म्हणाली, मॅडम मला शिकायचंय, मी तुमचे व्हिडिओज पाहते आणि त्यातून मी इंग्रजी शिकते. बघा, त्या महिलेचं वय होतं 50च्या आसपास. ती पालक म्हणूनच शाळेमध्ये आलेली होती, पण तिने मला आवर्जून सांगितलं की मॅडम मी तुमचे व्हिडिओ पाहते, मला इंग्रजी शिकायची इच्छा आहे, ती अपूर्ण राहिलेली आहे, ती आता वेळ आहे मला, मी आत्ता शिकते. तर मी त्यांना आवर्जून त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना सांगितलं एनी टाइम. त्यांनी मला यापूर्वी पण फोन केलेला आहे. सो सांगण्याचं तात्पर्य हे की वयाचं बंधन नाही शिकण्याला, तुम्ही कोणत्याही वयात सुरुवात करू शकता. सो स्टुडंट, मी आशा करते की, आणि हो, महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ग्रामरचा अजूनही कोणताही भाग पाहायचा असेल तर आपले 300+ व्हिडिओज अवेलेबल आहेत. तुम्ही त्यातनं कुठूनही पहा, प्लेलिस्ट पहा. प्लेलिस्ट पाहायला येत नसेल तर ते शिकून घ्या. सो स्टुडंट, कशी सुरुवात करावी, घरच्या घरी कसा अभ्यास करावा आणि इंग्रजी कसं शिकावं हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल. इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर त्याचीही आपली सिरीज सुरू आहे. 19 दिवसांची व्हिडिओ मी त्यावर अपलोड केलेले आहेत. इंग्लिश स्पीकिंग शिकायचं असेल तर ती सिरीज सुद्धा तुम्ही जरूर अभ्यासू शकता आणि घरच्या घरी इंग्रजी तुम्ही शिकू शकता. पालक सुद्धा तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. सो नक्की ट्राय करा, घरच्या घरी तुम्ही या गोष्टी जरूर अभ्यासा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.